श्री स्वामी समर्थ मंडळी. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला जणू दुसरा जन्म मिळणार आहे. पुढील 10 दिवसात तुमची 5 मोठी स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण गुरुने कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि आता तुमचे नशीब उजाळणार आहे. जे भाग्य अनेक वर्षापासून तुम्हाला रडवत होते, तेच भाग्य आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. मित्रांनो, रडणे धडपडणे आता थांबवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. आता तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहेत. मागील 5 ते 6 महिन्यात तुमचे जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचे ठरले. आपल्या लोकांनीच तुमचे जगणे कठीण करून ठेवले होते. आशा अपेक्षा तुटत होत्या. तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होते की बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नव्हता. मनात अनेक प्रकारच्या चिंता आणि तणाव होते. रात्री नीट झोपही लागत नव्हती. परंतु जून महिन्याचे हे सुरुवातीचे 10 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येणार आहेत. आता तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य तुमच्या हातात आहे. या 10 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा बदलू शकते. फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. मागील काही काळात तुम्ही जिथे जिथे मेहनत केली तिथूनही निराशाच हाताला लागली. काहीतरी मोठे करायचे होते, पण ते शक्य होत नव्हते. तुमची राशी कुंभ राशी आहे, जी इतरांच्या आयुष्यात आनंद वाटते, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र आनंदाचा मागमूसही नसतो. ज्यांचे भले करता तेच लोक तुमच्या विरुद्ध कारस्थाने करतात. कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात. मागील काही काळात तुम्ही ठरवले होते की आता कोणाचीही मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षाही ठेवायची नाही आणि आपल्या कष्टाने कमवलेला पैसाही कोणाला द्यायचा नाही. पण झाले काय? या सर्व निर्णयांवर पाणी फिरले. तुम्ही पुन्हा लोकांची मदत केली, लोकांना होकार दिला, त्यांना पैसे दिले, मध्यरात्री उठून मदत केली, स्वतःच्या आयुष्याची तडजोड केली, स्वतः उपाशी राहून इतरांना खाऊ पिऊ घातले. पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फसवणूक, एकटेपणा आणि संघर्ष. संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमी एकटेच उभे राहिलात. कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात. तुमचे राशीस्वामी साक्षात न्यायाची देवता शनिदेव आहेत. जर कुंभ राशीचा व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल, स्वतःच्या आनंदासाठी जगेल, तर तो आयुष्यात कोणतीही उंची गाठू शकतो. पण हे पुढील 10 दिवस विशेष आहेत. या काळात तुम्ही स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण मागील काही काळातील चिंता आणि तणाव इतके वाढले आहेत की तुमचा रक्तदाब वाढत आहे. अचानक काही ना काही छोटे मोठे आजार होत आहेत. रात्री डोकेदुखी इतकी वाढली आहे की झोपही येत नाही. अधूनमधून औषधे घ्यावीच लागतात. औषधावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात की पुढील 10 दिवस तुमच्यासाठी कसे असतील. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही कुंभ राशीचे आहात आणि तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आजही तुम्ही हार मानलेली नाही. मागील 4 ते 5 वर्षात तुम्ही जितके धोके, दुःख आणि जखमा सहन केल्या, तितक्या फार कमी लोकांनी सहन केल्या असतील. शनीची 7.5 सुरू झाल्यापासून आयुष्य असे वाटत होते की जणू कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. मेहनतीचे फळही मिळत नव्हते. आपले लोकही विरोधात गेले, परक्यांनीही फसवले. ज्यांच्यावर प्रेम केले त्यांनीच तुमची संपत्ती आणि पैसा हिसकावून घेतला. आता कोणावर विश्वास ठेवावा हे तुम्हाला समजत नाही. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला एकटेपणा आवडू लागला आहे. एकटे राहणे पसंत पडू लागले आहे. 4 लोक बोलायला आले तरी तुम्ही तिथून निघून जाता. कोणी सल्ला दिला तरी तुम्ही ऐकत नाही. आता तुम्हाला इतके समजले आहे की या जगात माझे कोणीही नाही. माझे आयुष्य मला स्वतःलाच घडवावे लागेल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही. पण अडचण अशी आहे, आता जरी तुम्हाला हे समजले असले तरी परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या चुका पुन्हा होऊ देऊ नका. हे 10 दिवस कसे असतील ते पाहूयात. सर्वप्रथम, राहू तुमच्या लग्नस्थानी बसले आहेत. मागील काही काळापासून तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. राहू तुम्हाला गोंधळात टाकत आहेत. तुमच्या मनात भ्रम निर्माण करत आहे. काय चांगले आणि काय वाईट हे ओळखणे कठीण झाले आहे. इतकेच नाही तर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊ लागला आहात. स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका निर्माण झाली आहे. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीचे लोक इतके कर्तृत्ववान असतात की जेव्हा त्यांच्या मनात जिद्द आणि जुनून असतो तेव्हा ते सर्व काही साध्य करू शकतात. पण सध्या तुम्हाला ते जमून येत नाही. राहूमुळे तुम्ही थोडेसे संभ्रमात आहात, म्हणून इतर कोणाचेही ऐकू नका. अशा व्यक्तीचे ऐका ज्याच्यावर तुम्हाला डोळे झाकून विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती नक्कीच असते. मग तो तुमचा जीवनसाथी असेल किंवा घरातील कोणी सदस्य असेल, ज्याबद्दल तुम्हाला वाटते की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करेल.
अशा व्यक्तीचे ऐका आणि आयुष्यात पुढे जा. मागील काही काळाबद्दल बोलायचे झाले तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसले आहेत. मंगळ पराक्रमाच्या भावात आहे आणि सूर्य 4थ्या भावात म्हणजेच घरातील सुख शांतीच्या भावात विराजमान आहे. बुध प्रेमाच्या भावात आहे. प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही आता भावनांपेक्षा बुद्धीचा वापर कराल. कोणीही तुमच्याशी खेळ करू शकणार नाही. या 10 दिवसात जर कोणी खोटे प्रेम दाखवले तर तुम्हाला लगेच समजेल की ही व्यक्ती माझ्याशी खोटे प्रेम करत आहे. ही व्यक्ती खोटे आश्वासने देत आहे. हे तुम्ही सहज ओळखाल. कोण तुमच्यावर खरे प्रेम करते आणि कोण फक्त खोटे बोलते हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. नात्याचे खरे स्वरूप आता समोर येणार आहे. या दिवसात तुम्हाला एकांत खूप आवडू लागेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधाल आणि तुमचा जीवनसाथी आता तुमची ढाल बनणार आहे. केतू 7व्या भावात असल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासूनही दूर जावे, कुठेतरी एकटे राहावे, संन्यास घ्यावा असेही विचार मनात येऊ शकतात. पण सध्या तुमचा जीवनसाथीच तुमची ढाल ठरेल. तुम्ही काहीही केले तरी तो तुम्हाला सावरून ठेवेल, समजावून सांगेल. राहूमुळे जो भ्रम निर्माण होत आहे त्यापासून जीवनसाथी तुम्हाला वाचवेल. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे मनही आता अधिक स्थिर आणि सकारात्मक राहील. जी नाती अडकली होती, प्रलंबित होती, त्यामध्येही आता काहीतरी निर्णय होईल. एकतर नाते तुटेल किंवा लग्न निश्चित होईल. काही ना काही घडणारच आहे. ज्या संभ्रमात तुम्ही अडकले होतात त्यातून आता बाहेर पडणार आहात. कुंभ राशीच्या लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास याच गोष्टीचा झाला की तुमचे काही निर्णय सतत चुकीचे ठरत होते. तुम्ही विचार केला की इथे मेहनत करेन आणि मेहनतही केली, पण ती मेहनत व्यर्थ गेली. तुम्ही ठरवले की आपल्याच कुटुंबाचे जीवन सुधारवायचे. त्यासाठी आवश्यक पावलेही उचलली, पण परिस्थिती उलटीच झाली. ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगले करायचे ठरवले तेच लोक तुमच्या विरोधात गेले. कोणाला मदत करायची म्हणून मदत केली तरी तेच तुमच्या विरोधात उभे राहिले. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केले, तुमचा वेळ, तुमचे मन, तुमच्या भावना दिल्या, तेच लोक मागील काळात तुमच्या विरोधात केले. हाच त्रास तुम्ही सर्वाधिक सहन करत आहात. तुम्हाला खूप खंतही वाटते की माझ्याबरोबर असे का घडते. पण तुम्ही कुंभ राशीचे आहात. सध्या शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. हो, प्रत्येक गोष्टीत विलंब होत आहे. प्रत्येक काम उशिरा होत असल्याची जाणीव तुम्हाला होत आहे. सध्या कोणतेही काम सहज पूर्ण होत नाही. कोर्ट कचेरीची प्रकरणे लांबत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागते, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण या 10 दिवसात सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे गुरु आणि शुक्र यांची युती होत आहे आणि गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त आहात. परिस्थिती अशी आहे की जितके कमावता त्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यात खर्च होते. कर्जामुळे घरातील सुख शांती पूर्णपणे नष्ट झाली आहे. मनात इतकी चिंता आहे की त्याचा राग तुम्ही घरच्यांवर आणि जीवनसाथीवर काढता. या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. पण शुक्र आणि गुरुची युती होत असल्याने जे कर्ज तुम्हाला त्रास देत होते त्यापासून आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. काही ना काही मार्ग नक्कीच सापडेल. छोट्या मोठ्या आरोग्य समस्या, तणाव आणि चिंता यापासूनही आता आराम मिळेल. वाढलेला रक्तदाबही हळूहळू सामान्य होऊ शकतो. सूर्य घराच्या सुखशांतीच्या भावात असल्यामुळे घरात काही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येऊ शकतात. आरामदायी आणि आलिशान वस्तू घेण्याची इच्छा होऊ शकते. घरात फर्निचरही बनवू शकता. वाहन खरेदी करू शकता. भौतिक सुखसोयी वाढवण्याचा प्रयत्न कराल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुरु आणि शुक्र 6व्या भावात असल्यामुळे थोडासा आळस येऊ शकतो. त्यामुळे आळस टाळा. काम पुढे ढकलू नका. या दिवसात काम टाळण्याची सवय टाळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि कुंभ राशीच्या लोकांनो, मला एक गोष्ट सांगा. मागील 2 ते 3 वर्षात तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संधी आल्या होत्या. तुम्हाला वाटत होते की सर्व काही उत्तम चालले आहे. चारही बाजूने आनंद येत होता. कुटुंब आनंदी होते. व्यवसाय आणि कामधंदाही चांगला चालत होता. उत्पन्नही चांगले होते. पण अचानक अशा काही घटना घडल्या की तो सर्व आनंद हळूहळू नाहीसा झाला. जे उत्पन्न होते ते कर्जात आणि आजारावर खर्च होऊ लागले. घरात वादविवाद सुरू झाले. मागील 4-5 वर्षात असे अचानक घडले आणि त्यानंतर या घटना पुन्हा पुन्हा घडत राहिल्या. कारण शनिदेव तुमची परीक्षा घेत होते. अनेक लोकांनाही माहीत नसते की 7.5 सुरू झाल्यावर नेमके काय करावे. खरी अडचण तिथेच निर्माण होते. यामुळे याबाबत सावध राहणे गरजेचे आहे. 7.5च्या काळात विशेषतः आता अंतिम टप्प्यात सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतर शनिदेवांचे ध्यान करा. आई वडिलांचे चरण स्पर्श करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. चांगली कर्मे करा. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात नोकर, कामवाली बाई, ड्रायव्हर किंवा सफाई कर्मचारी असतील तर त्यांची मदत करा. अशा लोकांना आर्थिक मदत करू शकता.
त्यांना अन्न देऊ शकता अशा लोकांची मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. 7.5चा हा अंतिम टप्पा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो, कारण या काळात शनी धनभावात असल्यामुळे धनप्राप्तीची शक्यता वाढते. इतके धन येऊ शकते की माणसाला ते सांभाळणे कठीण जाईल. म्हणूनच हे उपाय अवश्य करा. जीवनात शिस्त ठेवा, अनुशासन पाळा. शिस्तीत राहिलात तर सर्व काही उत्तम होईल. आणखी एक उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी कुत्र्याला बिस्किटे खाऊ घाला. तसेच तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा स्पर्श केलेली पोळी खाऊ घालण्यास सुरुवात करा. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे 10 दिवस साधे नाहीत. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर तुमचे नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे घाबरू नका, हार मानू नका आणि स्वतःवरचा विश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल इतर कोणी नाही, तर तुम्ही स्वतः घडवणार आहात. संयम ठेवा, शिस्त पाळा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, कारण आता तुमच्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा आणि सांगा या व्हिडिओतील कोणती गोष्ट तुमच्या आयुष्याशी सर्वात जास्त जुळली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.